श्री स्वामी समर्थ. गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण आता गरुड जन्माची कथा ऐकणार आहोत. तर चला जाणून घेऊया गरुड जन्माची कथा. महर्षी कश्यप हे सप्तर्षीपैकी एक असून त्यांना संपूर्ण सृष्टीचे पिता मानण्यात येत होते. एक दिवस कश्यप ऋषी आपल्या दोन पत्नी विनिता आणि दुसरी म्हणजे कद्रू यांना जवळ बोलावून म्हणाले, मी तुम्हा दोघींना एक वरदान देऊ इच्छितो, तर तुम्ही मला तुमच्या मनातील इच्छा सांगा. त्यावर कद्रू स्मित हास्य करून म्हणाली, मला 1000 पुत्र हवे आहेत. त्यावर कश्यप ऋषींनी होकार दिला. मग ते विनिताकडे वळले. विनिता म्हणाली, पतिदेव, मला फक्त 2च पुत्र हवे आहेत, पण ते दोघं कद्रूच्या सर्व पुत्रांपेक्षा जास्त शक्तिशाली असले पाहिजेत. तथास्तु असा आशीर्वाद कश्यप ऋषींनी त्या दोघींना दिला. काही दिवसातच कद्रू आणि विनिता या दोघींनी अंडी घातली. कद्रूची अंडी लवकरच उबरली आणि त्यातून नागाची पिल्ले बाहेर आली. पृथ्वीवर नागाच्या जातीचा उदय यापासून झाला असे मानतात. यामधला सर्वात श्रेष्ठ नाग म्हणजे आदिशेष. या आदिशेष नागाच्या वेटोळ्याची शय्या करून त्यावरच भगवान विष्णू पोहलेले असतात. त्यानंतरचा नाग म्हणजे वासुकी. हाच पुढे नागाचा राजा बनला. विनिता प्रतीक्षा करत होती, पण तिची अंडी मात्र जशीच्या तशीच होती. एक दिवस विनिता आणि कद्रू अशा दोघी समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. अचानक विनिताला आकाशात उच्चैःश्रवा अश्व उडताना दिसला. समुद्र मंथनातून बाहेर आला हा 7 मस्तकांचा अश्व. विनिता कद्रूकडे वळून म्हणाली, तो बघ आकाशात उडणारा घोडा. कसा हिमासारखा पांढरा शुभ्र आहे हा बघ. किती सुंदर आहे हा. आकाशात दूरवर उडत जाणाऱ्या त्या अश्वाकडे कद्रू जरा वेळ बघत राहिली. बघता बघता तो काळोख्या नभात अदृश्य झाला. नाही ग विनिता, कद्रू म्हणाली, तू नीट पहा ना, त्याची शेपटी काळी आहे. मग दोघी पुन्हा एकदा आभाळाकडे निरखून पाहू लागल्या, पण तोपर्यंत तो अश्व दिसेनासा झालेला होता. तो अश्व अगदी पांढरा शुभ्र असल्याची विनिताची खात्री होती. तिनं कद्रूला तसं वारंवार सांगितलं. आता कद्रूलाही नीट आठवेना की तो पूर्ण पांढरा होता की त्याची शेपटी काळी होती. पण तिचा अहंकार तर उफाळून आला होता. त्यामुळे ती विनिताच म्हणणं खरं आहे की मान्य करायला मुळीच तयार नव्हती. दोघीही आपापल्या मतावर ठाम होत्या. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी यायचं आणि तो अश्व आकाशात उडताना दिसला तर त्याच्याकडे नीट पाहून मग काय ते ठरवायचं असा निर्णय त्या दोघींनी घेतला. पण तत्पूर्वी त्यांनी एक पैज लावली. ती पैज तशी साधीच होती. जर त्या अश्वाची शेपटी खरोखरच काळी निघाली असती तर कद्रू ती पैज जिंकणार होती. मग विनिताला जन्मभर तिची गुलामगिरी करावी लागणार होती. पण जर तो अश्व संपूर्णपणे पांढरा शुभ्र असता तर मात्र कद्रूला विनिताची गुलाम होऊन राहावं लागणार होतं. त्या दोघी घरी परतल्यावर कद्रूला आपल्या मुलांना या पैजेविषयी सांगितलं. त्यावर तिची मुले म्हणाली, आई, अगं तू चुकते आहेस. तू उच्चैःश्रवांची शेपटी काळी नसून पांढरीच आहे. तू तर पैज हरणारच आहेस. आता कद्रूचा धीर सुटला. तिला काही जन्मभर विनिताची गुलाम होऊन राहायचं नव्हतं. पण ती तिच्या मुलांना म्हणाली, तुम्ही आपल्या आईला मदत नाही का करणार? हे पहा, तुम्ही सर्प आहात. तुमच्यातल्या काहींनी जाऊन त्या उच्चैःश्रवाच्या शेपटीला विळखा घाला, तर ती शेपटी दुरून काळीच दिसेल ना. विनिता क्षणभरच त्या अश्वाकडे रोखून बघेल. तेवढा वेळच फक्त तुम्हाला त्यांच्या शेपटीला विळखा घालून बसावं लागेल. एकदा मी आणि विनिता त्या अश्वाकडे पाहून तिथून परत निघालो की त्यानंतर तुम्हाला पण तिथून परत जाता येईल. हे पहा, कुठल्याही परिस्थितीत ही पैज हरणं मला परवडणारं नाही. पण आई, ही शुद्ध फसवणूक आहे. असा खोटेपणा करून कुणाला फसवणं मुळीच योग्य नाही. तूच तर आम्हाला नेहमी सत्याची कास धरून वागायला, न्यायमार्गाने जगायला शिकवलंस ना. मुलं तिला विरोध करत म्हणाली. पण जन्मभर विनिताची गुलाम होऊन राहण्याची कल्पना कद्रूला अगदी असह्य झाली होती. कद्रू आता निराशेने आणि संतापानं रडू लागली. तुम्हा मुलांच्या या हट्टापायी मी आता जन्मभर तिची गुलामगिरी करणार. ठीक आहे, तुमची काही आपल्या आईचं रक्षण करण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला शाप देते आहे. एका मोठ्या सर्पयज्ञात तुम्हा सर्वांचा विनाश होईल. कद्रूची ही शापवाणी पुढे खरी झाली. हस्तिनापूर नगरीत राजा जनमेजयाच्या राज्यात त्यानं आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी एक मोठा सर्पयज्ञ केला व त्यात अनेक सर्पांची आहुती दिली. जनमेजय हा
परीक्षिताचा वारस आणि पांडवामधील अर्जुनाचा नातू होता. तिच्या सर्व सर्पपुत्रापैकी फक्त एक सर्प तिच्या मदतीला धावून आला. त्याचं नाव होतं कर्कोटक. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विनिता आणि कद्रू समुद्रकिनारी गेल्या. तो उच्चश्रवा आकाशात आनंदात विहार करत होता, पण या खेपेस त्याची शेपटी काळी दिसत होती. कद्रू आणि विनिता या दोघींनीही ते दृश्य नीट निरखून पाहिलं. यामध्ये काही काळेभोर असेल अशी विनिताला शंकासुद्धा आली नाही. आपण पैज हरल्याचं मान्य करून ती कद्रूची गुलाम बनून राहू लागली. कद्रू म्हणाली, माझे सर्व पुत्र एक दिवस मृत्युमुखी पडणार आहेत. त्यांना तुम्ही पुन्हा जीवित केलं तर तुझी या गुलामगिरीतून मुक्तता होईल. पण तसं होईपर्यंत तुला माझी गुलाम म्हणून राहावं लागेल. अशी कित्येक वर्ष गेली, पण अजूनही विनिताची अंडी जशीच्या तशीच होती. कद्रूची गुलामगिरी करून ती अगदी निराश झाली होती. एक दिवस तिचा संयम सुटला. तिनं धीर करून त्यातले एक अंड बोटांनी अलगद दाबून ते फोडलं. त्यानंतर एक धक्कादायक गोष्ट घडली. त्या अंड्यातून एक देखणा मुलगा बाहेर आला, पण त्याच्या पायाची अजिबात वाढ झालेली नव्हती. आई, तो मुलगा विषादान म्हणाला, या अंड्याचा भंग करण्याची एवढी घाई तू का केलीस? चांगल्या गोष्टीसाठी नेहमी धीर धरावा लागतो. तुझ्या या उतावळीपणाची केवढी मोठी किंमत मला मोजावी लागत आहे. मला तर पायच नाहीत. आता मी ते अमृत तुला कसं आणून देऊ? विनिता दुःखावेगानं रडत म्हणाली, बाळा, माझ्या हातून घडलेल्या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागत आहे. मला क्षमा कर. पण तू कुठे निघालास? तू असा कुठेही जाऊ नकोस. तुझी काळजी कोण घेणार? मी ते तुझी काळजी घेईन. नाही आई, मला आता निघायला हवं. मी आता सूर्यदेवांच्या रथाचा सारथी होईन. मी त्यांचा 7 घोड्यांचा रथ सांभाळीन आणि पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं सारथ्य करीन. हे काम माझ्यासाठी योग्य ठरेल, कारण सारथ्य करताना पायाचा वापर करावा लागत नाही. बाळा, तू मला परत कधी भेटशील? विनिता काकुळतीला येऊन म्हणाली. आपलं बाळ लगेचच आपल्यापासून दूर जाणार या कल्पनेनं ती व्याकुळ झाली होती. आई ग, अगं, तू तर मला रोजच सकाळी पाहू शकशील. लोक मला अरुण म्हणून ओळखतील. मी रोज सूर्यदेवांच्या बरोबरच तर असेन. पण आता पुढच्या वेळी मात्र अशी अधीरता दाखवू नकोस. स्वयमानं वाग. जेवढी प्रतीक्षा करावी लागेल तेवढी कर. तुला दुसरा मुलगा होईल, तोच तुझी या गुलामगिरीतून मुक्तता करेल. त्यानंतर अरुण आपल्या मातेला तिथेच सोडून स्वतःचं नशीब अजमावण्यासाठी निघाला आणि सूर्याचा सारथी बनला. त्यामुळे सूर्योदयाला अरुणोदय असंही म्हणतात. अरुणोदय याचा अर्थ अरुणाचं आगमन. या घटनेनंतर दुसऱ्या अंड्यांची विनितानं डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. आदितीच्या हातून ती महाभयंकर चूक झाली होती. त्यामुळे पुढचं अंड घाईनं भंग करण्याची तिची इच्छा नव्हती. तिचं मन अपराधी भावनेनं भरून गेलं होतं. त्यानंतरही अनेक महिने आणि वर्ष लोटली. अखेर एक दिवस ते अंड फुटून त्यातून एक मानव बाहेर आला. त्याचा चेहरा पक्ष्याचा होता आणि त्याचा बळकट असे पंख होते. आई, मी आलो, तो म्हणाला. तू धीरानं माझ्या येण्याची प्रतीक्षा केलीस, मोठा स्वयं दाखवलास. त्यामुळे माझी व्यवस्थित वाढ झाली. माझ्या पंखांमध्ये बळ आलं. आता मी कुठेही भरारी घेऊ शकतो. मी बलाढ्य असा गरुड आहे. मी भगवान विष्णू व त्यांची पत्नी लक्ष्मी देवी यांचं प्रमुख वाहन बनणार आहे. मी तुझी या गुलामगिरीतून मुक्तता करीन असं मी तुला आश्वासन देतो. एवढं बोलून त्याने आपले पंख पसरून आकाशात उंच भरारी घेतली. त्याची आई जमिनीवरून त्याच्याकडे अभिमानाने पाहत राहिली. त्याचं ते बलशाली रूप पाहून तिला खूप आनंद झाला. त्यानं दिलेलं वचन ऐकून तिची चिंता मिटली. तिनं तिच्या मुक्ततेसाठी फार काळ वाट पाहत राहिली होती. सर्पाची दुभंगलेली जीभ. गरुड जन्मतःच अत्यंत बुद्धिमान व बलशाली होता. तो विनितेचा मुलगा असल्याचं सर्वजण त्यांना वेनते म्हणून ओळखत. आपण जर कद्रूला अमरत्व प्राप्त करून देणारं अमृत दिलं तरच तिच्या गुलामगिरीतून आपल्या मातेची सुटका होईल हे त्याला माहीत होतं. पण हा अमृतकुंभ इंद्राच्या ताब्यात असल्यामुळे तो इंद्राकडे गेला. त्यानं इंद्राकडे त्या अमृतकुंभाची मागणी केली, पण इंद्रानं त्यास नकार दिला. तो अमृतकुंभ प्राप्त करण्यासाठी संपूर्ण जगानं फार मोठी किंमत मोजलेली असल्यामुळे इंद्र तो असा सहजासहजी गरुडाच्या स्वाधीन करणं शक्य नव्हतं. मग त्यासाठी इंद्राशी लढाई करण्यावाचून गरुडाकडे दुसरा पर्यायच नव्हता. इंद्रानं गरुडाचे पंख छाटण्यासाठी वज्रायुध या अस्त्राचा वापर केला. पण त्या अस्त्रानं गरुडाच्या फक्त एका पंखाची छोटीशी
पीस छाटली. मग त्यामुळे गरुडाला काहीच झालं नाही. आपण गरुडाचा कधीच पराभव करू शकणार नाही हे इंद्राला कळून चुकलं. मग अमृतकुंभ घेऊन त्यानं भगवान विष्णूकडे धाव घेतली. आता त्या अमृतकुंभाचं रक्षण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंची स्वतःकडे घेतली व इंद्राला परत पाठवलं. इंद्र तेथून निघाला आणि लगेच गरुड विष्णूकडे जाऊन पोहोचला. त्यानं भगवान विष्णूपाशी त्या अमृतकुंभाची मागणी केली, पण भगवान विष्णूंनी ते मान्य केलं नाही. मग गरुडानं त्यांच्यावर हल्ला चढवला. हा अमृतकुंभ जर आपण गरुडाच्या ताब्यात दिला तर त्याला त्याच्या आईची मुक्तता करता येईल हे भगवान विष्णूंना माहीत होतं. परंतु त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करून तो अमृतकुंभ गरुडाला मिळू द्यायचा नाही असं ठरवलं. जर समजा तो अमृतकुंभ कद्रूच्या हाती पडला तर ती तिच्या मर्जीप्रमाणे कुणालाही देईल आणि या घटनेनेच फार दुर्गामी परिणाम होतील. कदाचित संपूर्ण मानवजातीचं अस्तित्वच त्यामुळे धोक्यात येऊ शकेल असा विचार त्यांनी केला. तो दिवस मावळला. गरुड आणि विष्णू हे दोघेही थकले होते, पण त्यांच्यापैकी कोणीच दुसऱ्यांवर मात करू शकलं नव्हतं. गरुडाचं त्याच्या आईवरचं असलेलं नितांत प्रेम, त्यांची निष्ठा आणि साहस पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. ते म्हणाले, तू वयाने इतका लहान आहेस, तू या क्षणी माझ्या प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहेस, पण तुझं सामर्थ्य आणि तुझी ताकद चिकाटी पाहून मला तुझं फार कौतुक वाटतं. मी तुला एक वरदान देईन, पण अमृत सोडून तू इतर कोणत्याही गोष्टींची इच्छा कर, मी ती पूर्ण करीन. भगवान विष्णूंचे शब्द ऐकून आनंदित झालेला गरुड त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन म्हणाला, तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहून एक तुल्यबळ म्हणून तुमच्याशी लढण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्यच आहे. मी स्वतः काही थोर महान वगैरे नाही, तरीसुद्धा मीही तुम्हाला एक वरदान देऊ इच्छितो. तुम्हाला काही हवं ते तुम्ही मला सांगा. त्यांचे शब्द ऐकून विष्णूंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमगलं. ते म्हणाले, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे मी माझी इच्छा आधी व्यक्त करतो. तू माझा भक्त हो आणि माझं वाहन होऊन माझी सेवा कर. तुझ्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी आजपासून मी स्वतःला गरुड वाहन असं म्हणून घेईन. गरुडाला आपलं वाहन बनवल्यानंतर भगवान विष्णूंची त्याच्यावर सतत नजर राहू शकणार होती. गरुडानं स्मित हास्य करत होकार दिला, हे भगवान, आयुष्यभर तुमचे वाहन बनून सतत तुमच्या सानिध्यात राहण्याची संधी मला मिळणार आहे हे माझं फार मोठं भाग्य आहे. गरुड म्हणाला, पण आता मीही तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे. माझं स्थान नेहमी तुमच्या वर असलं पाहिजे. अर्थात तसंच होईल, श्री विष्णू म्हणाले. माझ्या आगमनाची सूचना देणारा ध्वज माझ्या मस्तकाच्या वर उंचावर फडकत असतो. आजपासून त्या ध्वजावर तुझी प्रतिमा असेल, म्हणजेच तुझी ही अट मी पूर्ण करत आहे. आजपासून सर्वजण माझ्या ध्वजाला गरुड ध्वज म्हणून ओळखतील. अशा रीतीने त्या दोघांमधील लढाई संपुष्टात आली. एकदा गरुडाशी समेट झाल्यानंतर विष्णूंनी त्याला विश्वासात घेऊन कद्रूच्या हाती अमृताचा कुंभ पडल्यास त्याचे किती महाभयंकर परिणाम होऊ शकतात हे विशद करून सांगितले. भगवान, पण मला फक्त त्या कद्रूच्या कचाट्यातून माझ्या मातेची सुटका करायची आहे. इतकेच, मग त्यासाठी मी काय करू हे मला तुम्ही सांगा. ठीक आहे, मग तू असा अमृतकुंभ इथून घेऊन जा, तो कद्रूच्या हवाली कर आणि तुझ्या मातेची सुटका कर. परंतु त्यानंतर मी जे काही करेन त्याबद्दल तू मला काहीही प्रश्न विचारायचे नाहीत, श्री विष्णू ठामपणे म्हणाले. मग गरुड तो अमृतकुंभ घेऊन कद्रूकडे गेला. कद्रू म्हणाली, तू माझी इच्छा पूर्ण केलीस, मी समाधानी आहे. मी तुझ्या मातेची मुक्तता करत आहे. तू तिला घेऊन जाऊ शकतोस. आपल्या आईची अशा रीतीने सुटका केल्यानंतर गरुड परत गगनभरारी घेऊन भगवान विष्णूंकडे परत गेला. इकडे श्री विष्णूंनी तो अमृतकुंभ परत मिळवण्याची योजना आखली होती. त्यानंतर इंद्र वेषांतर करून कद्रूपाशी गेला. तो अमृताचा कुंभ किती अनमोल आहे याची कद्रूला कल्पना असल्यामुळे ती स्वतःपाशी घट्ट धरून बसली होती. अशा प्रकारे अमृतत्वाची भेट मिळवणं खरोखरच किती भाग्याचं आहे, इंद्र तिला म्हणाला. परंतु ही इतकी महान पवित्र गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना देणार आहात, तर त्यांनाही स्वतःचं शरीर त्यासाठी तेवढं शुद्ध आणि पवित्र बनवणं ही त्यांची सुद्धा जबाबदारी नाही का? त्या अमृताची प्राप्ती झाल्यामुळे कद्रू अगदी हरकून गेली होती. तिने आपल्या मुलांना बोलवून घेतलं. ती म्हणाली, सर्वांनी माझ्यासोबत नदीवर स्नानासाठी चला. मग ती त्यांना घेऊन नदीकडे गेली. या संधीचा फायदा घेऊन तो अमृताचा कुंभ उचलून इंद्र परत देवलोकी निघाला. पण त्या गडबडीत त्यातील अमृताचे काही थेंब कद्रूच्या घराबाहेर पडलेल्या गवताच्या ढिगावर सापडले. कद्रूच्या मुलांपैकी काही सर्प घाईघाईनं स्नान आटपून अमृत प्राशनासाठी घराकडे परतले. पाहताच तर काय, तो अमृतकुंभ तिथे नव्हता, पण त्यांना त्या गवताच्या ढिगावर काही अमृताचे थेंब पडलेले दिसले. आपले इतर भाऊ परत येण्यापूर्वी त्यांनी ते घाईघाईने आपल्या जिभेने चाटून घेतले, पण ते गवत वाळलेलं असल्यामुळे ती
तृणपाती धारदार होती. ते सर्प अमृताचे थेंब चाटत असताना त्यांची जीभ मधोमध कापली गेली. तिचे 2 भाग झाले. अशा ज्या सर्पांना अमृताचे थेंब चाटायला मिळाले होते तेवढे सर्प वाचले. त्यामुळे आजच्या जगात आपल्याला जे सर्प पाहायला मिळतात त्यांची जीभ दुभंगलेली असते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.